सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत आणि त्यावरूनच ठाकरे गटाच्या मुखपत्रातून जोरदार टीका करण्यात आली आहे। भाजप हा मिठाला आणि शब्दाला जागणारा पक्ष नाहीये आणि मोदी हे त्या बाबतीत प्रख्यात उदाहरण असल्याचा घणाघात ठाकरे गटाने केलाय। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। नेमकं काय या मुखपत्रात म्हटलेलं आहे आपण सविस्तर पाहूया। तर भाजप हा मिठाला आणि शब्दाला जागणारा पक्ष नाही आणि मोदी हे त्या बाबतीत प्रख्यात आहे। मोदी यांना तिसऱ्यांदा शपथ घ्यायची आहे म्हणून ते नितीश कुमार आणि चंद्राबाबूंचा वापर करतील। मात्र ही तिसरी कसम म्हणजे मोदी भाजपच्या अंकाचा चौथा अंक ठरेल। पडद्यामागची नवी पटकथा घडताना देश पाहतोय। दरम्यान एनडीएच्या 21 नेत्यांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनाच समर्थन दिलेलं आहे। एनडीएच्या नेतेपदी मोदींची निवड करण्यात आली आहे, त्यामुळे नरेंद्र मोदी आता पंतप्रधान पदाची हॅट्रिक करणार आहेत। आपण पाहतोय या 21 नेत्यांनी पंतप्रधान मोदींना समर्थन दिलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता एनडीएच्या या 21 नेत्यांची ही दृश्य आपण पाहतोय। त्यामुळे नरेंद्र मोदी हे आता पंतप्रधान पदी विराजमान होतील आणि तिसऱ्यांदा ते पंतप्रधान पदाची हॅट्रिक करणार आहेत। आता वळूयात राज्यातल्या घडामोडींकडे। इंडिया आघाडी विरोधी पक्षातच राहणार असल्याचं दिल्लीतील इंडियाच्या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर जनतेने भाजप आणि एनडीएला कौल दिला असल्याचं खरगे म्हणालेत। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक सुद्धा पार पडली आणि याच वेळी शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीतले सर्व नेते उपस्थित होते। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट। खरं तर इंडिया आघाडीनं चांगली कामगिरी या लोकसभा निवडणुकीमध्ये केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली। मात्र इंडिया आघाडी विरोधी पक्षातच राहणार असल्याचं या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेलं आहे। मल्लिकार्जुन खरगे यांनी याबाबतचं स्पष्टीकरण दिलं।